आपण 10व्या अध्यायाच्या म्हणजे भगवंताचं एक ऐश्वर्य पाहणार आहोत. 10वा अध्याय म्हणजे भगवंत कुठे कुठे बघायचा असा विचार आपण करतो आहे. त्याला भगवंताचा योग आणि ऐश्वर्य पाहणं म्हणतो आहे. आणि सुरुवातीला भगवंतांनी सांगितलं की बा अर्जुनावर माझं एवढं प्रेम आहे आणि त्यामुळे त्याच्या हिताचंच मी तुला सगळं सांगणार आहे. आणि ते जे आहे ते गुह्य आहे, परमरहस्य आहे, ते सांगतो आहे. बरं, यापूर्वी देवदेवता वगैरे या सगळ्यांना संपूर्णपणानं त्यांनी मला जाणलेलं नाही आहे. अगदी ऋषी महर्षी जरी घेतले तरी त्यांनी पण मला संपूर्ण जाणलं नाही आहे असं पण भगवंतांनी अर्जुनाचं विशेष काय ते सांगताना सांगून टाकलं की तुझं विशेष हे आहे की तुला मी संपूर्णपणानं माझं रहस्य सांगणार आहे. बरं, हे सगळं जो काही आहे तो ज्ञानवान आहे, हे रहस्य जाणणारा. स्वाभाविकच अर्जुनाला उद्देशून भगवंत म्हणतो आहे की तू ज्ञानवान आहेस आणि तुला मी हे सगळं रहस्य सांगतो आहे तर तू पापातून मुक्त होशील. जी भीती आहे ना अर्जुनाला की मी हे समोर सगळे माझे लोक आहेत आणि यांना मी मारून राज्य मिळवणं म्हणजे खूप मोठं पाप होणार आहे, त्यामुळे तू पापातून मुक्त होशील केव्हा, मला तू संपूर्णपणानं जाणशील तेव्हा, असं भगवंताने अर्जुनाला सांगितलं. आणि मग ते सांगताना कुठे कुठे भगवंत दिसेल त्याच्यासाठी आपल्याला निरनिराळ्या म्हणजे प्राण्यांचे जे भाव आहेत त्या 20 भावांचा कसे भाव निर्माण होतात त्या सगळ्या माझ्या विभूती आहेत अशी एक यादी आपल्याला भगवंताने दिली. त्याच्यानंतर मग 7 महर्षी सांगितले, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सांगितले, त्याच्यानंतर 14 मनू सांगितले की या सगळ्या ज्या की आहेत त्या भगवंताच्या विभूती आहेत, या सगळ्या विश्वनिर्मितीला ही सर्व गोष्टी कारणीभूत आहेत. आता जो साधक आहे आणि त्याचा शब्द वापरला आहे की ह्या भगवंताच्या विभूती तत्वतः जाणतो. आपण मागच्या वेळेला या तत्वतः शब्दाचा अर्थ मुद्दाम पाहिला होता की तत्वतः जाणणं म्हणजे काय. आणि ते एकदा जाणलं की मग तो स्थिर राहतो, जराही डगमगत नाही. म्हणजे त्याचा काही असं बॅलन्स जात नाही की हो नाही, एकदा असं वाटतं एकदा नाही वाटतं. त्याचा निर्णय असा पक्का असतो, ठाम असतो, त्याला निश्चल खंबीर असं त्याला म्हटलं. कोण की जो भगवंताला तत्वतः जाणतो त्याच्याबद्दल भगवंत सांगतात. आता जगताच्या उत्पत्तीचं कारण जे 8व्या श्लोकाबद्दल आपण आता म्हणतो त्या जगताच्या उत्पत्तीचं कारण की ज्याच्यामुळे हे जग सगळं चालतं आहे हे ज्यांनी जाणलं आहे तो बुद्धिमान साधक आहे, बुद्धिमान भक्त आहे. आपण आता आज भक्ताबद्दल विचार करणार आहोत. त्यामुळे हा जो भक्त आहे तो बुद्धिमान आहे की तो भगवंताला जाणतो आहे. कारण कसा जाणतो आहे तर हे सगळं जग त्यांनी निर्माण केलेलं आहे, किंबहुना हे सगळं जग त्याच्याच आज्ञेनुसार चालतं आहे. आणि मग आपण सारखं जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत असं सांगतो आहे की कोणी शत्रू मित्र नाहीत, सगळेजणं भगवंतच आहेत असं आपल्याला सांगायचं की असा जो भक्त आहे ज्याला हे पक्क कळलेलं आहे, असा जो साधक आहे किंवा असा जो भक्त आहे त्याला आपण आजच्या 2 श्लोकांचा अभ्यास करताना ज्ञानी भक्त म्हणूया. कारण हे सगळं जाणणार आहे. अर्जुनाला भगवंतांनी सगळं सांगितलं आहे, पर्यायाने तुम्हाला पण सांगितलं आहे. अर्जुन त्याचा प्रेमाचा आहे, खास आहे, त्याच्या हिताचा आहे, स्वाभाविक आपल्या पण हिताचा आहे. त्याच्या इतकी आपल्याजवळ कदाचित म्हणजे पक्कीच की इतकी ग्रहणशक्ती नाही आहे, पण तरी देखील भगवंत अर्जुनाला सांगतो आहे ते आपल्या कानावर पडणार आहे. आत्ता नाही मग कधीतरी आपल्याला या सगळ्याचा अर्थ लागावा, समजावं, अशा भूमिकेतून आपल्याला आजचे 2 श्लोक अभ्यासायचे आहेत. मच्चित्तामद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. आता या श्लोकामध्ये मच्चित्त याचा अर्थ असा आहे की भगवंताकडे चित्त लावून, हा जो आता ज्ञानी भक्त आपण म्हणतो आहोत, या ज्ञानी भक्ताचं चित्त सतत भगवंताकडे लागलेलं आहे. भगवंतच सांगतो की मच्चित्त हा माझ्या चित्ताशी लागलेला आहे. आणखीन कसं आहे त्याचं माझ्या ठिकाणी तरी प्राण अर्पण केलेलं आहे. मद्गत प्राण हा मच्चित्तामद्गत प्राण हा की चित्त तर माझ्याशी लागलेलंच आहे, त्याच्या चित्तामध्ये अन्य विषयच नाही, भगवंताखेरीज त्याचा दुसरा विषयच नाही आहे. आणि त्याचे प्राणही त्यांनी सगळे मला अर्पण करून टाकले, पंचप्राण मला अर्पण केलेले आहेत. आणखीन काय परस्परम बोधयंत, परस्परम म्हणजे एकमेकांशी हे ज्ञानी भक्त जेव्हा भेटतात तेव्हा भगवंताबद्दलच बोलतात. बोधयंत परस्परम, भगवंताचं जे आहे, भगवंताचा प्रभाव कुठे आहे, भगवंताच्या विभूती काय आहेत, भगवंताच्या लीला काय आहेत, याच ते एकमेकांशी बोलतात. म्हणजे त्यांना दुसरा विषय नाही आहे. आता गंमत म्हणून आहे ज्ञानी भक्तांचं बोलणं, परस्पर एकत्र आले 2 ज्ञानी भक्त की भगवंतच सांगतो आहे की ते माझ्या लीलांविषयी, माझ्या चरित्राविषयी, माझ्या विभूतींविषयी, माझ्या गुणांविषयी बोलतात.
आपण 2 मैत्रिणी एकत्र आलो की कोणत्या विषयावर बोलतो आपण जर कल्पना केली, विचार केला तर आपले ठरलेलं असतं. आपली तब्येत आता साधारणपणे या वयामध्ये, आपल्याकडे येणारी कामवाली, हे 2 महत्त्वाचे विषय असतात. या दोनापुढे आपली गाडी जातच नाही. खरं तर आपल्याला आता ज्ञानी भक्तांच्याबद्दल बोलायचं आहे. तर ज्ञानी भक्तांबद्दल भगवंत सांगतो आहे की ते माझ्याशिवाय काही बोलतच नाहीत. त्यांना हा दुसरा विषयच नसतो. ते फक्त भगवंताच्या लीला एकमेकांना सांगतात. परस्परम बोधयंतम कथयंतश्च माम नित्यं. बरं, हे नित्यं बरं का, सतत सारखं. कथयंतश्च जे सांगत असतात एकमेकांना. तुष्यंती म्हणजे ते सांगतात एकमेकांना, आणि तुष्यंती म्हणजे अगदी संतुष्ट होतात. रमंती त्याच्यातच रमतात. असा अगदी साधा वाटणारा श्लोक आहे. फक्त ते आपल्याला जमायला फार मोठं कठीण आहे. 2 ज्ञानी भक्त एकत्र आले तर ते नेमकं काय प्रकारच्या गोष्टी करतात याच्याबद्दल भगवंत आपल्याला सांगतो आहे. आता हे जे ज्ञानी भक्त आहेत त्याची सगळी पहिल्या 7-8 श्लोकांमध्ये आपल्याला माहिती कळलेली आहे की ते भगवंत हा एकमेव, त्यांना सगळीकडे भगवंत भरलेला आहे, कळलं आहे. त्या साधकाला, त्या भक्ताला हे सगळं कळलेलं आहे. आता हा जो ज्ञानी भक्त आहे म्हणजे जगात आता भगवंताशिवाय दुसरं काही नाही असं त्याला पक्क कळलेलं आहे. अशाबद्दल आपण म्हणतो सगळीकडे ज्याला आपण म्हणतो ना ओतप्रोत भरलेला आहे, असा भगवंत जिकडे तिकडे ओतप्रोत भरलेला आहे हे ज्याला पक्क कळलेलं आहे. आता त्याच्या मनात संदेह नाही आहे. त्याला काही, त्यामुळे त्याचं काय आहे, त्याला काही मिळवायचं नाही, असंच घडायला पाहिजे असं त्याला काही वाटत नाही. असं घडलं नाही तर त्याला काही दुःख नाही. त्याचा कोणी शत्रू नाही, त्याचा कोणी मित्र नाही. त्याला काही सुखाचं नाही, त्याला काही दुःखाचं नाही, कारण सगळीकडे भगवंतच आहे ना. त्यामुळे त्याला जे आपण सामान्य मंडळी आपल्या ज्या सुखदुःखाच्या, आपल्यापरक्या अशा ज्या गोष्टी पाहतो यातलं त्याला काहीच नाही आहे. असं घडायला हवं, असं घडता कामा नाही आहे, असं घडणं चुकीचं आहे, अशासुद्धा गोष्टी त्याच्या मनात येत नाही आहेत. जे कृष्णमूर्तींनी याच्यात सहजपणे सांगलं, ॲक्सेप्ट ॲज इट इज, जे जसं आहे तसं स्वीकारायचं. असे हे ज्ञानी भक्ताचा आपण स्वभाव म्हणूया. त्याचा स्वभाव असा आहे कारण त्याला पक्क कळलेलं आहे की सगळीकडे भगवंत आहे. सामान्य तुम्ही आम्ही मंडळी किती बदलतो ना आपले विचार. आत्ता एक विचार असतो किंबहुना आवडीनिवडीसुद्धा आपल्या बदल. आत्ता एखादी गोष्ट आपल्याला आवडते. बऱ्याचदा असं होतं, दुकानात जायचं, एखादा छान ड्रेस, साडी घ्यायची. आता दुकानात आवडलेली असते, दुकानदारांनी 5-50 गोष्टी दाखवलेल्या असतात, त्यातली आपण सिलेक्ट केलेली असते, आपल्याला आवडलेच. पण तरी देखील घरी आल्यावर काहीतरी गडबड होते आणि दुसऱ्या दिवशी परत आपण दुकानात जातो. मी काल नेली ही, पण मी बदलते. असे बदलणारे आपण आहोत. आणि इथे तर ते सांगतायत जसं आहे तसं स्वीकारा. तर व्यावहारिकदृष्ट्या तुम्ही आम्ही जसं आचरण करतो किंवा जसं आपलं घडतं ते ह्या ज्ञानी भक्तांच्या बाबतीत काहीच नाही आहे. कारण ज्ञानी भक्तांना असं काही माझं परक, सुखाचं दुःखाचं असं काही नाहीच आहे. कारण त्यांच्या दृष्टीने सगळीकडं भगवंत भरलेलाच आहे. आता ही गोष्ट कळणं तुम्हा प्रापंचिक सामान्य मंडळीला खूप अवघड आहे. याला समर्पण, फुल्ली समर्पण असलं पाहिजे तरच ही गोष्ट आपल्याला कळणार आहे. संपूर्ण समर्पण ज्याला म्हणतात तसं असलं पाहिजे. जबरदस्त त्याच्यासाठी तयारी पाहिजे. एक आपल्या इतिहासामध्ये एक फार मोठं उदाहरण आहे समर्पणासाठी. वरदानंद भारतींनी त्यांच्या या गीतेच्या पुस्तकामध्ये ही कथा अगदी सविस्तर दिली आहे. या निमित्ताने आपल्याला कथा माहिती होईल आणि कथेतून आपल्याला जो समर्पण भाव आहे तो चांगल्या पद्धतीने कळावा म्हणून मी ही कथा आपल्याला सांगणार आहे. कथा आहे पंडित मंडन मिश्रांची. आपण नाव ऐकलेलं असतं पण आपल्याला एवढी सगळी माहिती नसते. प्रकांड पंडित असणारे हे मंडन मिश्र शंकराचार्यांच्यावरती भाष्य, शंकराचार्यांच्या साहित्यावर भाष्य करत होते. आणि त्यांच्या ह्या शंकराचार्यांच्यावर केलेल्या भाष्याला भामती असं नाव दिलेलं आहे त्या भाष्याला. आता ते भामती असं नाव का दिलं आहे त्याची कथा म्हणजे आत्ताचा जो आपला विषय आहे की पूर्णपणानं समर्पण होणं म्हणजे काय, त्याच्यासाठी ही कथा आपल्याला वाचायची आहे. आत्ता जे मी म्हटलं हे मंडन मिश्र आहेत. हे मंडन मिश्र त्यांचं जीवन म्हणजे सतत अभ्यास, बाकी काही नाही. आत्मज्ञान संपादन करण्यासाठी सतत त्यांचं वाचन, मनन, निधिध्यास, अभ्यास चाललेला होता. किती चाललेला होता तर लहान वयापासूनच. पूर्वीच्या त्या काळामध्ये ज्या मंडन मिश्रांच्या काळातला आपण विचार करतो आहे त्या काळामध्ये लहान वयामध्ये मुलांची लग्न होत असत. तर तसं 7व्या-8व्या वर्षी
त्यांचं लग्नही झालेलं होतं. म्हणजे ज्या वयामध्ये लग्न म्हणजे काय, पत्नी म्हणजे काय, पती म्हणजे काय, ह्या गोष्टींचा काही संबंधच नाही, काही कळतच नव्हतं, अशा वयात ते सगळं झालं होतं. त्यामुळे त्यांची देखभाल किंवा त्यांना हवं नको जे की आहे ते सगळं त्यांची आईच बघत होती. वर्षोनिवर्ष हे चाललेलं होतं. आई त्या मुलाला जे हवं नको बघते, त्यांना काही हवं नको नकोच होतं. त्यांची वेळ समोर ते सतत अभ्यासातच असायचे. अखंड अभ्यास, आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी करत असणारं आणि त्यांचं लेखन असं चालू होतं. बरीच वर्ष गेली. मधल्या काळामध्ये आई गेली आणि ती सगळी कामं ही भामती म्हणजे त्यांची पत्नी करत होती. त्यांचं जसं चाललं होतं पूर्वी तसंच चालू होतं. त्यांना काही आपला विवाह, आपलं कुटुंब, आपलं प्रपंच असा काही विषयच नव्हता. ही आपली पत्नी आहे हे पण त्यांना माहिती नव्हतं. अशा पद्धतीने त्यांच्या अभ्यासच चाललं होतं. परत परत आपण लक्षात घ्यायचं, आपला विषय चालला आहे समर्पण. किती समर्पण असायला हवं यासाठी ही कथा चालली आहे. आणि मग एक दिवस असं झालं की त्यांचा अभ्यास वाचन चाललं होतं. त्या काळामध्ये काही वीज नव्हते, समई लावलेली असायची. त्या समईच्या प्रकाशात ते लिहित होते आणि वाऱ्याची झुळूक आली म्हणा किंवा काय झालं म्हणा, का तेल संपलं असेल आणि ती समई विझली. परंतु जिचं अनुसंधान सातत्यानं यांच्याशीच आहे त्या भामतीला कळलं आणि ती पटकन तेलाचा घेऊन आली भांडं आणि त्या समईमध्ये तिने तेल घातलं. बाकी तिचं तिच्या फक्त कर्तव्याची सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. तिने काही वळून पाहिलं नाही, काही नाही. समईत तेल घातलं, पुन्हा समई लावली. अंधार झालेला होता आणि समई लावली. या प्रकाशामध्ये या मंडन मिश्रांचं हिच्याकडे लक्ष मात्र गेलं आणि लक्ष गेलं आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे ही स्त्री म्हणजे कोण. आणि मग त्यांना वाटलं की अरे फार फार वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी आपला विवाह झालेला होता आणि ती ही स्त्री असावी. ताबडतोब ते जागेवर उठले, तिच्याकडे गेले आणि तू भामती का असं तिला विचारलं. आता त्या भामतीचं काय झालं असेल आपण कल्पना शोधू. 40 वर्ष ही या पतीची सेवा करते, जिला आपण त्याची पत्नी आहोत हे माहितीच नाही आहे. अशा पतीची सातत्यानं फक्त सेवा करायची, एवढंच काम तिने केलं. काय समर्पण म्हणजे काय असेल हे कळण्यासाठी आपल्याला प्रसंग सांगितला. आणि मग नंतर या मंडन मिश्रांच्या लक्षात आलं की आपण एवढाहीचा गुन्हा केलेला आहे की या गुन्ह्यातून बाहेरच पडू शकत नाही, याला काही उपायच नाही आहे. आणि म्हणून मग त्यांनी तिची क्षमा मागितली, पण म्हणाले क्षमेला सुद्धा काही उपयोग नाही, नुसती क्षमा मागून काही माझा गुन्हा बाजूला होऊ शकत नाही, मी केलाच आहे तुझा गुन्हा. तर आता मी एकच काम करतो की मी ते वर्षोनिवर्ष हे जे काम केलेलं आहे आणि हे जे शंकराचार्यांच्यावर भाष्य लिहिलेलं आहे त्या भाष्याचं पुस्तक, या पुस्तकाला मी तुझं नाव देतो. आणि म्हणून त्या आचार्यांच्या सगळ्या ह्याला त्यांनी जी टीका केली आहे त्याला भामती असं नाव दिलं आहे. आपल्याला फक्त या गोष्टीतून अर्थ काय घ्यायचा आहे की इतकी समर्पणाची जर गोष्ट असेल मनामध्ये तरच दुसरं जगच नाही आहे, एवढ्याच जगामध्ये राहायचं आहे असं भगवंताचा हा ज्ञानी भक्त राहू शकतो. आणि त्यालाच भगवंत म्हणतो की माझं सगळं तुला रहस्य कळेल. सगळं भगवंतानी निर्माण केलं आहे, भगवंत सगळं सांभाळतो आहे, सगळं जग भगवंत चालतो आहे हे म्हणायला सोपं आहे. पण हे असं सगळं मानणं, जे घडतं आहे ते भगवंताच्या इच्छेने घडतं. आपण चांगलं घडलं तर आपल्याला मान्य असतं हो, पण आपलं काही गैर घडलं तर आपल्याला मान्य नसतं. तसं नाही आहे, जे घडतं आहे ते सगळं भगवंताच्या इच्छेने असं म्हटल्यामुळे हा ज्ञानीभक्त जो आहे त्या ज्ञानीभक्ताबद्दल आता आपल्या लक्षात येईल की एवढी समर्पणाची भावना त्याच्यामध्ये हवी. आता या श्लोकामध्ये त्यांनी जो सांगितलं आहे नित्यम तुष्यती निश्चम रमंती असं म्हटलं आहे की ते एकमेकांना सांगतात, भगवंताबद्दलचीच माहिती सांगतात. भजन याचा अर्थ की केवळ भजन असं नाही, भगवंताबद्दलची नामसाधना असेल, जप असेल, ध्यान असेल, काय चरित्रकथन असेल, जे काही आहे त्या भगवंताबद्दलच सगळं करायचं. अशा पद्धतीचं अभ्यास किंवा सत्संग म्हणूया हे सगळं ते ज्ञानी भक्त करत असतात. हे सगळं करताना त्यांची ओढ जी आहे ती पूर्णपणानं भगवंताकडे असते, ज्याला अनुसंधान म्हणतो, ओढ म्हणतो. म्हणजे हाताने कदाचित ती शेणाच्या ह्या थापत असेल पण विठ्ठलाचं नाम घेत थापत असेल, जनाबाई दळण दळत असेल पण विठ्ठलाचं नाम घेत दळत असेल. अशा पद्धतीने या मंडळींचं नित्याचे व्यवहार चालत असतील पण अनुसंधान मात्र भगवंताचं आहे. असं इतकं अनुसंधान, क्षणभरही त्या भगवंताचा विसर नाही असं जमलं पाहिजे. आपल्या हिंदू धर्माची ही खासियत आहे. आपण असं आठवड्यातून एकदा वगैरे प्रार्थना नाही करत किंवा ठरलेल्या वेळी फक्त प्रार्थना करायची असं पण आपल्याकडे नाही. आपल्याकडे कुठलीही साधना, भक्ती, कर्म, योग जे की आहे ते सातत्यानं करायचं. अनुसंधान म्हणजे काय तर सातत्यानं ह्या गोष्टी करायच्या.
त्या संसारी माणसाला असं आहे की सारखी अशी मनोबुद्धी भगवंताकडे लावणं कठीण आहे. आपण अखंडचं म्हटलं की काही नाही अनुसंधान ठेवू तर आपल्याला व्यवहार करणं अवघड जाईल. गोंदवलेकर महाराजांकडे एक नेहमी उदाहरण पूर्वी सांगितलं असेल कदाचित की बँकेमध्ये काम करणारा एक माणूस महाराजांना म्हणाला की तुम्ही सारखं सांगता नाम घ्या अनुसंधानात राहा, पण इतकं महत्त्वाचं काम आम्ही करत असतो, मी कॅशियरसाठी तिथे आहे, जरा जरी थोडंसं चुकलं तरी मला त्याचा किती गंडा बसेल, तर मला असं नाही चालणार. तेव्हा महाराजांनी त्यांना सांगितलं की अनुसंधानात राहा म्हणजे काय, तर कामाला सुरुवात करताना एकदा मनापासून भगवंताचं नाम घे आणि काम संपल्यावर पुन्हा एकदा भगवंताचं नाम घे. मधल्या काळामध्ये तू काम केलं असेल ते अनुसंधानातच असेल. अशा पद्धतीने प्रापंचिक माणूस व्यवहार सांभाळताना कदाचित करेल, पण असं मन आणि बुद्धी सारखं त्याच्याकडे लावून ठेवणं हे खूप मोठं कठीण आहे. तुम्ही आम्ही तर असे आहोत की मंदिरात जरी गेलो तरी बाहेर जर गाडी पार्क केली असली तर म्युन्सिपाल्टीचे लोक येऊन घेऊन तर नाही जाणार. म्हणजे इकडे देवाला काय 2 मिनटं नमस्कार करायचा आहे तर तिथे पण आमचं अनुसंधान राहत नाही. आमचं लक्ष बाहेर असतं की ते काही म्युन्सिपाल्टीच्या गाडी आल्याचं आरडाओरडा झाला तर पटकन आपली गाडी बाजूला करता आली पाहिजे. इतके आपण त्या अनुसंधानात राहू शकतो. इकडल्या भगवंताच्या अनुसंधानात राहणं खरोखरच प्रापंचिक माणसाला अवघड गोष्ट आहे. इथे आपल्याला भगवंत सांगतोय की त्याचे प्राण मला दिलेले आहेत, त्याचं माझ्याशी चित्त लागलेलं आहे, तो माझ्याचबद्दल बोलतो आहे, माझं बोलण्यानेच त्याला आनंद होतो आहे आणि नित्य हे सगळं घडतं आहे असं तो वर्णन करतो आहे. त्यामुळे अशा सगळ्या याच्यातून त्या ज्ञानी भक्तासारखं होणं ही गोष्ट खूप अवघड आहे. पण आपण समजून तर घेऊ शकतो की ज्ञानी भक्त जो भगवंताला अभिप्रेत आहे तो कसा असला पाहिजे. तर हे सगळं ज्ञानी भक्ताला जमतं, त्याची मनाची प्रसन्नता कायम राहते, तो जे काही करत असतो ते करत असताना अनुसंधान त्याचं भगवंताचं असतं. थोडक्यात असं आहे की ती जी भगवंताची आस लागलेली आहे ती त्याला तीव्रतेने लागलेली असते. विवेकानंदांच्या चरित्रातला प्रसंग आपल्याला माहिती आहे की एका मित्राने विवेकानंदाला विचारलं होतं की तुला कालीमाता तुझ्यावर प्रसन्न आहे, तू त्याच्याशी बोलतोस, मला माझी भेट होईल का कालीमातेशी? तर स्वामीजी म्हणाले हो होईल की, न व्हायला काय झालं. तर म्हणे काय करायचं, तर म्हणे तू सतत तिचं अनुसंधान ठेव, नक्की तुझी भेट होईल. तुझी मनामध्ये तीव्र इच्छा असली पाहिजे, कालीमाता भेटावी अशी मनात तीव्र इच्छा असली तर तुला भेटेल. आणि मग 2 जण नदीवर पोहायला गेले. मग पोहायला गेल्यानंतर स्वामीजींनी जरा हळूच त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला बुडवलं खाली. त्याच्या नाकातोंडात पाणी गेलं. लगेच तो ओरडला, म्हणाला अरे हे काय करतोयस, मला श्वास घेता येत नाही आहे. तर इतकी ही जी काही तीव्रता आहे की मला श्वास घेता येत नाही, मी बुडेन, ह्याच्यासाठी मला श्वास घेता यायला हवा, असं जेव्हा तुला कालीमातेबद्दल तीव्र इच्छा होईल त्यावेळेला तुला कालीमातेचं दर्शन होईल. याला म्हणायचं सतत नित्याने अनुसंधान. भगवंताखेरीज दुसरं स्मरणच नाही असं जेव्हा घडेल त्यावेळेला हे जे आता भगवंत अर्जुनाला सांगतोय की ते जे ज्ञानी भक्त आहेत ते एकमेकांशी माझ्याबद्दलच बोलतात किंवा असं चित्त सारखं माझ्याशी लागलेलं असतं. लहान मुलाचं असतं ना, लहान मुलाचं एक जे मर्यादित क्षेत्र आहे, आई हे त्याचं वर्तुळातलं मेन क्षेत्र आहे. काही असलं तरी आईकडे. म्हणजे एखाद्या समजा आजीने खाऊ दिला त्याच्या हातावर तर तो पटकन धावत आईकडे जातो आणि आई त्या आजीनं मला चॉकलेट दिलं, आईला सांगायचं. किंवा एखादी कोणी आजी रागावली तरी पण जाऊन आधी आईलाच सांगायचं, कारण आई हे त्याचं मेन केंद्र आहे. तसं आपल्या जीवनाचं केंद्र हे भगवंत झालेलं असेल तर मग हे आत्ता जे सांगतायत ते आपल्याला पटेल. आणि मग संताप्या भेटी लागी जीवा लागलीसे आस, अशी भेटीची आस आपल्याला लागली पाहिजे. बरं थोडी नाही, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, तू भेटावास म्हणून दिवस रात्र मी वाट पाहतो आहे, असं जर वाटलं तर तो ज्ञानी भक्त असा भगवंत आपल्याला सांगतो. फार अवघड गोष्ट आहे, पण तरी देखील भगवंतांनी यासाठी आपल्याला काही साधना सांगितली. सोपी साधना वाटेल अशी आहे. निरनिराळी निरूपणकार आपल्याला सांगतात की असं अनुसंधान राहण्यासाठी साधना काय करावी, तर आपल्या श्वासागणिक नाम यावं यासाठी एक थोडंसं चालताना, बोलताना, धावताना, काम करताना आपण भगवंताला सोडायचं नाही. यासाठी भगवंताचं नाम अशा एक तालावर तयार करायचं. मी पु ल देशपांड्यांचं नेहमी उदाहरण आहे. पु ल देशपांडे म्हणायचे प्रवास करताना ते रेल्वेचा एक ठराविक आवाज येतो आणि मग त्या ठराविक आवाजामध्ये आपण जर नामजप बसवला ना एखादा, तर तसंच्या तसं त्या यंत्राचा आवाज येत राहतो. त्या ओम राम कृष्ण हरी,
ओम राम कृष्ण हरी असा जपावरती आपण कुठलाही नाद लावू शकतो. मग स्वयंपाकघरात काम करताना, अगदी लिफ्टमधून जाताना प्रत्येक मजल्यावर 4 वेळा ते खूण जाते, तितक्या घडीत आपलं ओम राम कृष्ण हरी म्हणून होतं. तसं अनुसंधान आपल्याला ठेवता येईल. आपल्या श्वासागणिक आपल्याला त्या भगवंताचं स्मरण, ती भगवंताची आस आपल्याला लागते का? वामन पंडिताचा श्लोक आहे, अहो येता जाता उठत बसता काम करता, तदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता, घरी दारी शय्ये वरी रतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा तजुरी भगवत चिंतन करी. असं सतत भगवंताचं चिंतन होईल का? येता जाता उठत बसता काम करता असं तरी आपल्याला सांगितलं. अशी जर आपण भगवंताच्या नामस्मरणाची आपल्याला सवय लावून घेतली तर मग कळेल. आणि पुढे म्हटलं बोधयंतम परस्पर, ते दुसरं काही बोलतच नाहीत, परस्परांशी बोलतात, ते भगवंताच्या स्वरूपाबद्दल परमात्म्याबद्दलच बोलतात. प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांबद्दल सांगत असत की शिवाजीराव भोसले फलटणला राहत आणि वयाच्या 75व्या वर्षापर्यंत ते कुणाकडेही उगाचच गप्पा मारायला गेले असं कधीच घडलं नाही. सतत मुळी कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती अशा विचाराचे असल्यामुळे अखंड कार्यमग्नता, अखंड. आता हेच आहे भगवंताचं अनुसरण करणं किंवा भगवंताच्या अनुसंधानात राहणं म्हणजे काय? आता त्याचा अर्थ असा नाही की आपल्या सहवासात येणाऱ्या मंडळींशी बोलायचंच नाही, दुःखी कष्टी असणाऱ्या मंडळींचं दुःख कष्ट दूर होतील असं काही करायचंच नाही, असं काहीच नाही आहे. तीही भगवंताची सेवा अशा पद्धतीने करणारी मंडळी असतात. मग आपण आणखीन पुढे गेलं तर समाजसेवा म्हणूया, गरिबांची सेवा म्हणूया, जे अडले नडले असतील त्यांची सेवा म्हणूया, निसर्गाच्या संकटात सापडलेल्यांची सेवा म्हणूया. हे सगळं करणं म्हणजे पण ईश्वराची सेवा आहे. अशा सगळ्या विचारांनी भगवंताच्या अनुसंधानात राहावं असं ते आपल्याला सांगतात. आता यांना विषय परस्परम बोधयंत, याविषयीच फक्त बोलायचं. सिनेमा, नाटक, टी व्ही, सिरियल यातलं काहीच बोलायचं नाही, सेलिब्रिटीज वगैरे काही नाही, यातला विषयच नाही. आता असं जर चालू असेल भोवती असणार ना, व्यवहारामध्ये जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत या गोष्टी होतील, तर ते याविषयी बोलत नाहीत किंवा याविषयी जे काही असेल तिथून हळूच, त्या विषयात त्यांना रसच नाही ना, त्यामुळे तिथून ते काढता पाय घेतात, त्याच्याशी ते बोलायला थांबत नाही, त्याची चर्चा ते करत नाहीत. आपल्याला रस नाही असं सांगण्याची पण आवश्यकता नाही आहे, आपल्या मनामध्ये चालू शकतं. आपल्याला हा म्हणजे विचार करून तसं वागण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो बरं का. मला एकदा असं वाटलं की आपल्याला कसं काय जमणार, 4-5 तास मुलांबरोबर प्रवासात गाडीमध्ये होते आणि त्यांची काय त्यांच्या आवडीची गाडीत लावलेली होती आणि मग मधूनच कधीतरी तासाभराने कोणाला तरी आठवण्याची, आता जरा आजीच्या आवडीची गाणी लावा. मग परत 1-2-4 गाणी आपल्या आवडीची, पुन्हा आपली त्यांच्या आवडीच्या गाणी द्यायची. ती गाणी आपल्याला माहीत नाही, शब्द माहीत नाही, त्याचं काहीच आपल्याला माहीत नाही. मग त्या गाण्यात रमायचं कसं? मग लक्षात आलं की अरे हे सांगितलं आहे भगवंतानी की त्याच्या त्या रिदममध्ये आपला जप बसवा की आपल्याला तो आनंद घेता येतो. असा जर प्रयत्न केला तर आपल्याला हे ज्ञानी भक्त जरी आपण झालो नाही तरी त्या मार्गामध्ये जाता येऊ शकतं, असं मात्र आपल्याला भगवंत सांगतोय ते कळेल. बरं असं आहे की भगवंताच्या या लीला सांगायला जो श्रोता आहे तो ह्याच्या ज्ञानी भक्तच मिळाला तर ठीक आहे हो, नाही तर दुसऱ्या कोणाला काय आपण सांगणार, त्यालाही आवडलं पाहिजे. ज्ञानी भक्त परस्परांना बोधयंत, दोन्ही एका आवडीची जर मंडळी एकत्र आली तर आपल्याला हे सगळं करता येतं, नाहीतर आपल्याला नाही करता येत. मग नाहीतर सुख दुःख कर्म विकर्म या सगळ्या गोष्टी आपल्याला किंवा नाती गोती या सगळ्यातच आपण रमतो आणि या सगळ्यांबद्दल गप्पा मारतो. हा जो परस्परम बोधयंत आहे, 2 ज्ञानी भक्त जर एकत्र आले तर ते मात्र त्यांना कंटाळा नाही, त्यांना आळस नाही, ते भगवंताबद्दलच बोलतात. तुमच्या आमच्यासारखा त्याला टाईमपास करण्याचा पण काही विषय नसतो, त्यांचा सातत्याने वेळ सगळा हा भगवंताच्या अनुसंधानात जात असतो असं ते आपल्याला सांगतात. आता असा जो ज्ञानी भक्त आहे तो भगवंताला प्रिय आहे, त्यामुळे याच श्लोकामध्ये आणखीन एक बारकावा आपल्याला आहे की हा जसं ज्ञानी भक्त सतत भगवंताचं चिंतन करतो आहे किंवा त्याच्या चित्तामध्ये सारखा भगवंतच आहे, दुसरं काही त्या चिंतनाला विषयच नाही आहे, तर हे असं तो नित्य शब्द आहे ना, तो सगळ्या शब्दांच्या मागे लावायला हवा. आत्ताच्या ज्या श्लोकाचा विचार केला तर आपल्याला काय की नित्यम रमंती, नित्यम म्हणजे सगळीकडे सारखं तेच होतं, सारखं ते परस्परांशी याच विषयी बोलतात, सारखा आनंद होतो, नित्यम तुष्यंती, सारखा त्याला तुष्यंती समाधान होतं. असा तो नित्यम शब्द 6 ठिकाणी जरी आपण लावला तरी आपल्याला कळेल की हे एकदा करून भागणार नाही आहे,
हे सातत्याने आपल्याला करायला सांगतात. तर मग ते आपल्याला समाधान जे आहे ते खात्रीनं मिळेल. आता त्याच्यासाठी देहाचं असणं आणि नसणं याचाही त्यांना विसर पडतो. म्हणजे हा जो ज्ञानीभक्त आहे, आपण याच्यापूर्वी देहबुद्धीचा विचार केला तर त्याची देहबुद्धी संपलेली असते. त्यावेळी देहाचं असणं आणि नसणं, ज्याला देहभान विसरणं असं म्हणतो, ते त्यांचं झालेलं असतं. त्यामुळे खरंच दोन ज्ञानीभक्त देहभान हरपलेले असे जेव्हा एकत्र येत असतील, म्हणजे आपण आत्ता विचार करू शकतो की आता आषाढी वारीची वेळ आलेली आहे. वारीमध्ये जी मंडळी एकत्र भेटतात ना, ते कसं एकमेकांना माऊली 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 असं म्हणतात. म्हणजे त्यांना माऊली खेळी दुसरा विषयच असतो. अगदी तसंच आहे की दोन माणसं एकत्र आली की तू कुठला मी कुठला, तू किती श्रीमंत मी किती श्रीमंत, तू किती शिकलेला, काही विषयच नाही. माऊली एकमेव माऊली माऊली असा शब्द, आणि मग लहान मोठा स्त्री पुरुष कोणी असलं तरी एकमेकांना माऊली म्हणतात. तसं जे वर्णन आहे तोच विचार या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतो आहे. आणि माऊलीने छान वर्णन केलं आहे. मग तया बोधाचे माझे नाचती संवाद सुखाची भोजे असं म्हणतात. संवाद सुख म्हणजे काय, तर जणू काही असं विचार करा की संवाद सुखाचं अंगण आहे आणि त्या अंगणामध्ये असे दोन ज्ञानी भक्त बोलत आहेत. तर ते स्वाभाविक बोलत आहेत म्हणजे काय, अगदी आनंदाने नाचत आहेत. आणि मग त्याच्यासाठी काही टाळ चिपळ्या सगळं हवं आहे अशातला काही भाग नाही आहे. पण त्यांच्या ज्या परापश्यंती मध्यमावर खरी 4 वाणी आहेत, त्या वाणी म्हणजे जणू काही त्यांचा त्या शब्दांना काय म्हणायचं घोंगूर किंवा असा आवाज फुटला आहे आणि त्या आनंदामध्ये जणू काही नाचत आहेत. असं त्या भगवंताच्या अनुसंधानात राहण्याचा उपयोग त्यांना होतं. माऊली छान वर्णन करत आहेत की भगवत भक्त हे अशा पद्धतीने एकमेकांना आनंद देत असतात, भगवंताच्या लीला सांगत असतात. आपल्याला प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची ठेले असा जर ज्ञानी. प्रगट गुह्य बोले म्हणजे काय, की जे आत्तापर्यंत त्यांनी अनुभवलं किंवा आत्तापर्यंत गुह्य होतं. जसं आता भगवंत आपलं गुह्य किंवा आपलं रहस्य अर्जुनाला सांगतो आहे. तर हे जेव्हा 2 भक्त एकत्र येतात, आत्मज्ञानी भक्त किंवा ज्ञानी भक्त एकत्र येतात, सर्वत्र ब्रह्ममयच आहे, त्या एक आणि दुसरा असा भावच नाही आहे खरं म्हणजे. तर ते जेव्हा एकमेकांशी बोलतात तेव्हा सांगतात त्याच्यात काही गुप्त नसतंच. प्रगट गुह्य बोले, जे काही गुह्य आहे ते प्रगटच बोलून टाकतात. आणि विश्वब्रह्मची ठेले, सगळीकडे जे भरलेलं आहे ते ब्रह्मच भरलेलं आहे. त्यामुळे वेगळं काय सांगायचं आहे, आत बाहेर सगळीकडे तोच आहे. असा जो ज्ञानी भक्तांचा उद्योग आहे ना, त्याला भगवंत की ते काय करतात, तुम्हा मला सुद्धा अगदी हाका मारून मारून बोलावून सांगतात. काय सांगतात, अक्षय सुखाबद्दलची माहिती सांगतात की भगवंताचं अनुसंधान ठेवल्याने काय काय होईल. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, वेळोवेळा म्हणजे सारखं सारखं वारंवार पुन्हा पुन्हा. आणि नुसतं म्हणाली हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात पण एवढा आनंद मिळणार नाही, एवढा आनंद विठ्ठल विठ्ठल वेळोवेळा म्हटलं वारंवार म्हटलं तर तुम्हाला होईल. किंवा ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, इतकं नाम सोपं आहे रामकृष्ण गोविंद म्हणा, त्याचा उपयोग काय होईल. तर हा स्वाभाविकच आहे. असं एकमेकांना भक्त सांगत सुटतील आणि त्या ह्याच्यात अगदी रमून जातील. तुष्यंतीचं रमंतीचं असं ते आपल्या सांगतात. रात्रंदिवस आनंदामध्ये या भगवंताच्या संकल्पनेतच राहायचं. आपल्याला ते संत सांगतायत त्याच्यात सगळं सुख आहे, आपल्याला या सुखाचा अनुभव नाही, त्यामुळे या सुखाची आपल्याला कल्पना करता येत नाही. आपण संतांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा. तुकाराम महाराज म्हणतात, मला हरिकृपेने सुख झाले. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, मला हरिकृपेने सुख झाले. खरं तर प्रापंचिक सुख त्यांना काहीच नव्हतं, आपल्याला कल्पना आहे. पण ते पुढे म्हणतात, ते बोलता नाही आहे, ते मला जे काही सुख झालं हरीच्यामुळे, हरिकृपा जी माझ्यावर झाली आणि मला जे सुख झालं ते मला शब्दात सांगता येत नाही आहे. आता त्यांच्या सुखाच्याच कल्पना वेगळ्या आहेत आणि तुमच्या आमच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या आहेत, तर स्वाभाविकच असं होणार. आता असे जे भक्त आहेत ना, त्या भक्तांना देवसुद्धा सोडत नाही. म्हणजे आत्तापर्यंत आपण वर्णन केलं, तो भक्त देवाला सोडत नाही आहे, पंचप्राण त्याला ओवाळून टाकले, चित्त त्याला लावलेलं आहे, त्याच्याचबद्दल बोलतो आहे, त्याचंच सगळं भजन पूजन करतो आहे असं म्हटलं. आता आपल्याला पुढे असं पाहायचं आहे की भगवंतसुद्धा अशा भक्तांना सोडत नाही. असे भक्त भगवंताला पण प्रिय असतात. म्हणजे त्या सुदामाची आणि कृष्णाची जेव्हा भेट झाली तेव्हा कृष्णाने संबंध त्याचा सगळा वाडा त्याला दाखवला, फिरून दाखवला. आणि मग सुदामाला एका पाठोपाठ एक सगळे पाहत असताना त्यांनी एका ठिकाणी पाहिलं देवघर. तर सुदामाला आश्चर्य वाटलं की अरेच्या, देवाच्या घरात देवघर.
आणि म्हणून त्यांनी डोकावून पाहिलं. मग लक्षात आलं की ह्या कृष्णाच्या भगवंताच्या देवघरामध्ये देव कोण आहेत. मग पाहायला की अरे तिथे सुदामा आहे, तिथे सगळ्या गोपी आहेत, तिथे ती कुब्जा आहे. आणि म्हणजे भगवंताला भक्त जे असतात तेच प्रिय असतात, त्यामुळे त्यांची ते पूजा करतात, त्यांचं स्मरण करतात. त्यामुळे त्यांनी गमतीला असं म्हटलं की अरे भगवंताच्या घरात देवघर असतं, त्या देवघरात कोण असतं, तर सगळे त्याचे जे भक्त असतात ते त्याचे देवघरात असतात. निजस्मरणीमध्ये देव ओढितो भक्त रूप हे म्हणी. आपण आपल्या माळेंनी एक एक मण्याला नाम घेतो भगवंताचं, भगवंत तुमचं आमचं नाव घेतो. जे कोणी असे भक्त असतात त्यांच्याबद्दल म्हटलं आहे की ज्ञानी भक्त भगवंतसुद्धा त्यांना अजिबात सोडत नाही. सतत भगवंताच्या स्मरणामध्ये ज्ञानी भक्त असतात आणि भगवंत त्या ज्ञानी भक्तांचं स्मरण करतो, जणू काही त्याच्या स्मरणीमध्ये तो मणी त्यांच्या नावाने ओढत असतो. आता असं जे आहे आपल्याला या 8व्या श्लोकामध्ये या ज्ञानी भक्ताचं वर्णन ऐकल्यावर लक्षात आलं की इतकं अद्वैत साधलेलं आहे. आता या दोघांना वेगळं नाही करतायत, हे ज्ञानी भक्त आणि भगवंत एकच झालेलं आहे. देवानी पण या भक्तांना अगदी बरोबर बांधून घेतलेलं आहे. आता पुढे आपल्याला असं पाहायचं आहे, तेषां सतयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं येन मामुपयान्ति. ते पुढल्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं आहे तेषां सततयुक्तानां. युक्तानां म्हणजे जोडलेलं, भगवंताशी जे असं जोडलं गेलं, एकरूप झालेलं आहे. आधीच्या श्लोकामध्ये जसं सांगितलं आहे तसं अगदी भक्त भगवंत एकरूप झालेले आहेत, पूर्णपणानं अद्वैत साधलेलं आहे. असे जे सततयुक्तानां आहेत, मग अशी नित्यम शब्द वापरला, आता सततम शब्द वापरला. तिथे नेहमी म्हटलं, आता सतत म्हटलं की सातत्यानं हे दोघं एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. आणि कसं प्रीतिपूर्वकम माम भजताम, अत्यंत प्रेमाने प्रीतिपूर्वक माझं भजन करतायत. पुन्हा तेच भजन करतात याचा अर्थ फक्त भजन असं काय टाळ आणि झांजा हातात घेऊन करायचं तेवढंच भजन नाही, तर भजन याचा अर्थ भगवंताच्या अनुसंधानात ते आहेत. अशा भक्तांना तम बुद्धियोगम ददामी. आता असे जे अद्वैत साधलेले भक्त आहेत या भक्तांना मी बुद्धियोग देतो. आता ह्या श्लोकामध्ये आपल्याला नवीन ही गोष्ट शिकायची आहे. इतकं अद्वैत साधलेले ज्ञानी भक्त जे आहेत या ज्ञानी भक्तांना भगवंत बुद्धियोग देतो आहे. म्हणजे काय देतो, आणि येन ते माम उपयांती. आणि असा जेव्हा बुद्धियोग मी त्यांना देतो तेव्हा ते मलाच येऊन मिळतात. म्हणजे आता जन्ममृत्यूचं चक्र नाही, ते भगवंतालाच जाऊन मिळाले. अशा पद्धतीचा विचार आता या पुढल्या श्लोकात आपल्याला पाहायचा आहे. समर्थांनी सुद्धा भक्ताची व्याख्या केली ना की जो विभक्त नाही तो भक्त. ते आपल्याला कळेल की इतकं जे अद्वैत साधलं म्हणतोय की तो वेगळा नाहीच, तो विभक्त नाहीच, त्यालाच भक्त म्हणायचं. आणि अशा भक्ताला कायम तो भगवंताशी म्हणजे कनेक्ट झालेलाच आहे. तो इतकं कनेक्ट झालेलं आहे म्हणजे आपण आपल्या भाषेत बोलायचं झालं तर तिथला कॉन्टॅक्ट लूज होतच नाही, असं कनेक्ट पक्क झालेलं आहे. असा भगवंताचं आणि भक्ताचं कनेक्शन जुळलेलं असल्यामुळे जराही तो दूर नाही. भक्त भगवंतापासून दूर नाही, ऑब्व्हियस भगवंत भक्तापासून दूर नाही. असं जेव्हा आपल्याला दिसतं कधीच, पुन्हा सतत म्हटलं आहे ना, त्यामुळे कधीच ते होत नाही. असं नाही की थोड्या वेळापुरतं आता ते काम झालं आता मी झोपतो असं नाही, तर तो झोपेत सुद्धा भगवंत आणि भक्त एकमेकाला प्रीतिपूर्वकम आणि पुन्हा प्रेमाने सगळं चाललेलं आहे. या श्लोकाच्या विवेचनामध्ये गोपींचं उदाहरण अनेकांनी घेतलं आहे की गोपींचं श्रीकृष्णावर अतिशय प्रेम होतं. म्हणजे सतत युक्तानाम, सतत जोडलेल्या गेल्या आहेत. तर गोपींना सुद्धा त्यांच्या प्रापंचिक कामं करत होते पण ते कृष्णाशी जोडलेल्या होत्या. आणि मग झालं असं की भगवान जेव्हा मथुरेला गेले, म्हणजे गोकुळातून जेव्हा मथुरेला गेले आणि परत ते गोकुळात आले नाहीत, स्वाभाविकच गोपींना दुःख होणं स्वाभाविकच होतं. त्यामुळे वर्णन केलं आहे की गोपींना अगदी दुःख झालं की आता पुन्हा कृष्ण काही आपल्या गोकुळात येत नाही, तो एकदा मथुरेत गेला. पण त्या अशा दुःखामध्ये त्यांची एक मस्ती दाखवली. आणि त्यांनी असं म्हटलं की त्या म्हणाल्या की छे तू तिकडे गेलास किंवा आला नाहीस गोकुळात म्हणून आम्ही रागवलं नाही आहे. तुला तर आम्ही आमच्या हृदयात असं बांधून ठेवलं आहे की तू गोकुळात राहा नाही तर मथुरेत राहा, आमच्या जवळच तू आहेस ना, त्यामुळे फरक काय पडतो आहे असं त्यांनी म्हटलं. आणि छान त्याचा वरदानंद भारती म्हणजे अनंत आठवले यांनी कवितेमध्ये त्याचं वर्णन केलं आहे. ते म्हणतात असू सकळ भाबळ्या म्हणून हा डाव मांडला.
आम्हाला माहिती आहे की आम्ही सगळ्या गोपी भाबड्या आहोत, म्हणून तो हे नाटक केलं आहेस, गोकुळात होतास तो मथुरेत गेलायस आणि परत गोकुळात येणार नाही असं म्हणतो आहेस. पण आम्हा फसवून व्रजामधून येत जात तुला. आम्हाला फसवून जरी गोकुळ सोडून गेला असलास तरी आम्ही काय घाबरत नाही. न त्यात परिचातुर्य, याच्यात काही चातुर्य नाही आहे. आमच्या इथून तू निघून गेलास मथुरेला, याच्यात तुला वाटलं असलं तर त्याच्यात चातुर्य काही नाही आहे, किंवा लवईबा नसे धाडस, किंवा मोठं धाडस दाखवल्यास असं पण नाही आहे. मग काय आहे, तू हृदयातून निघून जा, मग तुझं खरं पौरुष. तू आमच्या हृदयातून जाऊन दाखव, मग तुझं काय पौरुषत्व आहे, तुझी काय हिंमत आहे ती कळेल. तर ती जाणंच शक्य नाही. असं ते गोपींचं जे भगवंतावरचं प्रेम आहे आणि ते जसं व्यक्त केलं आहे त्याच्यातून कळेल की आमच्या हृदयातून तू जाऊच शकत नाहीस, असं ते आपल्या साथ. आता असे जे भक्त आहेत की ज्यांना भगवंताशिवाय दुसरा विषयच नाही आहे, पूर्णपणानं मगाच्या श्लोकात जसं आपण समर्पण पाहिलं तसं समर्पित जीवन आहे. आणि पुन्हा कसं आहे तर भजता प्रीतिपूर्वकम, मोठ्या प्रेमानं भगवंताचं भजन, भगवंतावरची भक्ती ते करतायत, मोठ्या श्रद्धेनं करतायत. पूर्वी असं असायचं ना, घराघर, तुमच्या आमच्या पिढीला तरी होतं की घराघरामधून काही गोष्टी सक्तीनं करायला लागायच्या. म्हणजे घरात मुंज झाली मुलाची की संध्या केल्याशिवाय खायला मिळणार नाही. मग बिचाराला आवडं न आवडं पण तो करायचा. काय 24 लावं घ्यायचे, जरा संध्या करायचे आणि मग खायला मिळेल. सुरुवातीला सक्ती करावी लागते, पण सक्ती केली की मग हळूहळू त्याची आवड निर्माण होते, मग सवय होऊन जाते. पण सुरुवातीला सक्ती करावी लागते. चांगली कामं अशी काही पटकन आपण करायला तयार होत नाही. त्यामुळे सामान्य माणसाला ही अशी सक्ती करून घ्यावी लागते. मग इतकी सवय होते की भगवंताची सेवा केल्याशिवाय, एक अध्याय म्हटल्याशिवाय मी चहा पिणार नाही असं ठरवलं की सुरुवातीला विसरायला होईल. 4 दिवस, 8 दिवस, महिना, पण पुन्हा जर आपण स्वतःला शिक्षा करून घेतली की मग मात्र लक्षात राहीलच राहील. आमचे सुनील दादा चिंचोळकरांचं मी नेहमी सांगते की अगदी नंतरच्या काळामध्ये ते हॉस्पिटलमध्ये होते, पण हॉस्पिटलमध्ये सुद्धा औषध घ्यायचं आहे तर काहीतरी खाल्लं पाहिजे, आणि खाल्लं पाहिजे तर मी काहीतरी समर्थ सेवा केली पाहिजे. समर्थ सेवा केली नाही तर मी खाणार नाही, आणि खाल्लं नाही की औषध नाही. तर ते तेवढ्या वेळामध्ये सकाळी अगदी आजारपणात हॉस्पिटलमध्ये सुद्धा समर्थांवरचा काहीतरी एक लेख लिहायचे, लेखन करायचे, आणि मगच. कारण जोपर्यंत आपण काही भगवंताचं करत नाही तोपर्यंत खायची आपल्याला परवानगी नाही. अशी देहाला सवयच हे ज्ञानी भक्त आहेत. अशा प्रकारचा सातत्याने करणं हे महत्त्वाचं आहे असं आपल्याला दिसेल. तर ही जी आहे ती ज्ञानी भक्त आहेत. बरं असं आहे की नुसतं शरीराने सेवा असं नाही. शरीराने सेवा करायची आहेत. भजतां प्रीतिपूर्वकमध्ये त्यांनी म्हटलं आहे किती किती प्रकाराने सेवा करता येते. तर आपण स्तोत्र म्हणतो किंवा काय वाचतो, प्रवचनं ऐकायला जातो, प्रवचनं करतो, या सगळ्यामध्ये सुद्धा सातत्य असायला हवं असं ते सांगतात. आणि ही सगळीसुद्धा भगवंताची सेवाच आहे. अगदी काही नाही तर दुसऱ्या टोकाचं म्हणजे मानसपूजा, की वेगळं काही करायला सुद्धा नको, मनाने भगवंताची पूजा करायची. त्याला साहित्याची पण गरज नाही की पूजा करायची भगवंताची तर पूजेला साहित्य पाहिजे, बाजारातून जाऊन फुलं बिलं आणायला पाहिजे, तसं पण काही आवश्यकता नाही. मनाने तुम्ही पूजा करू शकता, असं पण भगवंताने पाहिजे. पण जे कराल ते प्रेमाने करायचं आहे. आणि भगवंताचं त्याला भगवंत आता बुद्धियोग देणार आहे. आता काय बुद्धियोग म्हणजे काय, अशा भक्ताला भगवंत म्हणतोय की मी तुला बुद्धियोग देणार. शब्द लक्षात घेत, कर्म वेगळं, कर्मयोग वेगळा, ज्ञान वेगळं, ज्ञानयोग वेगळा, भक्ती वेगळी, भक्तियोग वेगळा. तर हे योग वेगळा म्हणजे काय आहे, असं आहे की बुद्धियोग देत आहेत. बुद्धी सगळ्यांना दिली, अगदी पशु पक्षी प्राण्यांना सुद्धा बुद्धी दिलेली आहे भगवंताने. बुद्धी दिली नाही अशातला भाग नाही आहे. माणसाला दिलेल्या बुद्धीवरती माणसाने काही संस्कार केले, शिक्षण घेतलं आहे, त्याच्या सहाय्यानं भौतिक जीवनामध्ये आपण अनंत प्रकारचे सुख मिळवतो आहे, आपल्या बुद्धीचा उपयोग करतो आहे. ती बुद्धी आपल्याला माहिती आहे, पण ती बुद्धी म्हणजे बुद्धियोग नाही आहे. व्यवहारातली बुद्धी आपण किती डिग्र्या मिळवलेल्या आहेत त्यावर आपण बुद्धिमान माणूस म्हणू शकतो. परंतु इथला दुसऱ्या अध्यायामध्ये शब्द आलेला आहे बुद्धियोग. हा शब्द पूर्वी आपण दुसऱ्या अध्यायात पाहिला आहे सांख्ययोग अभ्यासताना. तर तो जो बुद्धियोग आहे म्हणजे काय तर समत्व योग. नुसती व्यावहारिक बुद्धीबद्दल आपण बोलत नाही आहोत, तर इथे बुद्धियोग मी तुला देतो असं भगवंत म्हणतोय. अशा भक्ताला, अशा ज्ञानी भक्ताला मी आता बुद्धियोग देतो. मग बुद्धियोग म्हणजे काय तर बुद्धियोगमध्ये दुसऱ्या अध्यायातला समत्वम योग उच्चते, त्यातलं समत्व देतो. समत्व देतो म्हणजे काय करतो तो भगवंत आपल्याला सांगतात जीव. आता खरं म्हणजे असं आहे की ज्ञानमार्गाने कर्ममार्गाने सुद्धा जे मिळतं तेच या बुद्धीच्या मार्गाने किंवा भक्तीच्या मार्गाने मिळणार आहे.
कुठलाही मार्ग जरी असला तरी ही गोष्ट मिळणार आहे. ही जी समत्वाची गोष्ट आता भगवंत जी आपल्याला सांगणार आहे ती आपल्याला कुठल्याही मार्गानं गेलं तरी मिळणार आहे असं पण आहे. पण त्याच्यासाठी जे आपण कर्म करतो आहे ते निष्काम कर्म असायला हवं. भक्ताच्या हळूहळू त्या निष्काम कर्माच्यासाठी आपल्याला राग नको, द्वेष नको, कुणाशी स्पर्धा नको, आपली आवड निवड नको, हे आपोआपच येणार आहे. आणि मग ते सगळं जर ठरवलं निष्काम कर्म करण्याचं तर ह्या सगळ्या कमी कमी होत जातीलच गोष्टी. जाणार नाही तसं नाही, सुरुवातीला नाही होणार. कदाचित असं वाटेल की दरवेळेस मीच का, आपल्याला नेहमी हा प्रश्न पडतो की मीच का पडतं घ्यायचं. तर आता आपल्याला हा बुद्धियोग शिकायचा आहे, समत्व शिकायचं आहे, ज्ञानी भक्त व्हायचं आहे. तर आपल्याला मीच का असा प्रश्न आपल्याला विचारून चालणार नाही. आपणच आपल्याकडे कमी पण घ्यायचं आणि या सगळ्या गोष्टी करायच्या. देवाची इच्छा आहे, हरीची इच्छा आहे अशी भावना दृढ करायची. जे काही घडतं ते भगवंताच्या इच्छेने घडतं आहे असं मानायचं. तर मग आपल्याला हे होतं. सगळ्या आपल्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या वाईट ज्या गोष्टी आहेत, आपल्या जीवनात येणाऱ्या व्यक्ती आहेत, प्रसंग आहेत, सगळ्या गोष्टींच्या मागे त्या भक्तांनी असं ठरवायचं की ही सगळी ईश्वराची लीला आहे. की मग आपल्याला स्वाभाविकच त्याचे परिणाम मनावर होत नाही. म्हणजे मनावर होतात पण त्यावेळेला याची आपल्याला आठवण होते. तर मग आपण म्हणूया हे समत्वाकडे जाणं आहे किंवा हा जो आहे तो त्याला बुद्धियोग म्हणायचं. असं आहे की संसारिक सुख मिळो न मिळो किंवा काही आपली कोणी स्तुती करो किंवा निंदा करो, आपल्याला कोणी चांगलं म्हणो वाईट म्हणो, सगळ्या वेळेला आपल्या मनाची स्थिती समान राहू शकते का? कोणी चांगलं म्हटलं आपल्याला बरं वाटतं, कोणी आपली निंदा, बरं डायरेक्ट नाही आपल्या तोंडावर कोणी निंदा करत, आपल्याला कोणी ते सांगतात ती तिच्याशी असं बोलत होती तरी देखील आम्हाला राग येतो. डायरेक्ट काही आपल्याला कोणी वाईट म्हटलेलं आहे अशातला काही भाग नाही. वाईट म्हटलं तर आपण निदान अहो असं नाही आहे असं काहीतरी आपलं एक्सप्रेशन तरी देऊ, असं कोणीच आपल्याला म्हटलेलं नाही. कोणीतरी कुणाजवळ तरी म्हटलेलं असलं आणि ते जरी आपल्याला कळलं तरी देखील आपल्याला राग येतो. आता भगवंत आपल्याला सांगतो कुठल्याही परिस्थितीत मनाचं हे संतुलन बिघडू द्यायचं नाही. इतकं जर जमलं तर ती एकरूपता वगैरे वगैरे जे ज्ञानी भक्ताचे गुण आहेत ते आपल्याला कळतील. इतकी बुद्धी आता ती भगवंताशी लावली की मग या सगळीकडे मन चित्त घालायला रिकामच राहणार नाही ना, आपोआपच होईल. आपल्याला अनुसंधान तिकडे नसतं तेव्हा मग इकडे आपल्याला लागतं. आता आपल्याला असं कळेल की आपल्याला जर तिथे अनुसंधान ठेवायचं आहे तर या सगळ्या गोष्टींमधून आपलं सगळं ममत्व काढूनच घेतलं पाहिजे. याला समत्व म्हटलं आहे. आणि हा जो आहे हा बुद्धियोग आहे. मी माझ्या म्हणजे हा भगवंत सांगतो आहे की हा बुद्धियोग मी माझ्या भक्तांना देतो. जे ज्ञानी भक्त आहेत त्यांना मी हा बुद्धियोग देतो. आता भक्त जेव्हा असा भगवंताबद्दलचे चिंतन करतो आहे, त्याचं ध्यान करतो आहे किंवा त्याचा चिंतन करतो आहे, अभ्यास करतो आहे म्हणूया, आणि हळूहळू त्या भगवंताला जाणून घेतो आहे. त्या भगवंताला जाणणं म्हणजे मनातले सगळे संशय आपोआप नाहीसे होणं. आता हे सगळं तसं म्हटलं तर शास्त्राचा अभ्यास करूनही जमेल. म्हणजे या ग्रंथांचा अभ्यास केला तर त्यातलं तत्त्वज्ञान आपण जाणलं तर आपल्याला हे कळेल, पण तिथे अनुभव असणार नाही. म्हणजे ज्ञानी भक्त म्हटलं आहे त्याच्यामध्ये ज्ञानापेक्षा भक्ती किती महत्त्वाची आहे. तर भक्ताला कदाचित शास्त्र कळणार नाही, तत्त्वज्ञान कळणार नाही, पण त्याचं अनुसंधान भगवंताशी राहील. म्हणून ते आपल्याला सांगतायत की कदाचित असं होईल की शास्त्रांचा अभ्यास केला तरी श्रद्धा भक्ती उपासना या मार्ग हे सगळं होईल, पण तिथे अनुभव असणार नाही. आणि अनुभव नसल्यामुळे पुस्तकी ज्ञान प्राप्त होईल. किती ग्रंथ अभ्यासले तर त्यावरून हे सगळं कळेल. परंतु इथे जो प्रेमाचा विषय आहे की प्रेमाच्या किंवा सेवेच्या माध्यमातून आपल्याला भगवंत हे करायचं आहे, तर तसं आपल्याला कळायला ज्ञान नाही मिळालं, नाही ग्रंथ वाचले तरी चालणार आहे. काही शास्त्रग्रंथांची आपल्याला आवश्यकता नाही. तिथे भगवंताशी अनुसंधान ठेवलं की भक्तीच्या मार्गातून हे ज्ञान आपल्याला आपोआप प्राप्त होईल अशी पण खात्री भगवंत आपल्याला देतो आहे. थोडक्यात असं की भगवत प्राप्तीसाठी आपल्याला या सगळ्या शास्त्रांच्या या ग्रंथांच्या अभ्यासाची काही आवश्यकता नाही. उलट कधी कधी असं वाटतं की पुस्तकी ज्ञानाने अहंकारच येतो. एवढ्या परीक्षा दिल्या आहेत, एवढे ग्रंथ वाचले आहेत, ज्ञानेश्वरी माझी 10 वेळा वाचून झाली, दासबोध माझा आणखीन किती वेळा वाचून झाला, याने आणखीन अहंकारच वाढतो. तर या वाचनाने आणि अभ्यासाने काही होणार नाही. त्याच्याऐवजी अनुसंधान भगवंताचं आपण राखू शकलो तर भगवंत सांगतोय तो जो ज्ञानी भक्त आहे त्याला मी समत्व म्हणजे बुद्धियोग त्याला मी देतो अशी खात्री दिली. आता बुद्धियोग देतो म्हणजे आपल्या अंतर्यामी परमात्मा आहे त्याची ओळख करून देतो. आहे तर आपल्याला सगळ्या धुळीच्या कणापासून सगळीकडे भगवंत आहेच,
तरी देखील हे विश्वाची माझे घरं असं आपल्याला कोणतरी सांगावं लागतं, शिकवावं लागतं, सातत्याने आपल्या मनावर बिंबावं लागतं. तेव्हा मग आपल्याला स्थिर बुद्धी ज्याला म्हणू ती होईल. असं घडत नाही तरी देखील आपल्याला माझा परका असं भेद येतोच, हे आपलं आहे असं वाटतंच आपल्याला. पण मग हळूहळू कळतं की हे विश्वाची माझे घरं, की आपण काही वेगळे नाही आहोत, आपण सगळे एकच आहोत. आणि अशा याला आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये जसं आपण म्हणतो तिथे स्थितप्रज्ञा बुद्धी असं म्हटलं होतं. आणि ती जो जाणतो त्याला स्थितप्रज्ञ म्हटलं होतं. आणि त्या स्थित लक्षणं पण आपण दुसऱ्या अध्यायात पाहिली होती. त्यावेळेला हेच सगळं पाहिलं होतं. आता आपण ज्ञानी भक्त पाहतोय, पण स्थितप्रज्ञाची लक्षणं पाहताना पण आपण ही गोष्ट पाहिली होती. त्याला जशी सगळीकडे एकात्मता दिसते, भगवंत आणि भक्त कसा एक दिसतो, तो आपण बुद्धियोगामध्ये किंवा स्थितप्रज्ञाच्या लक्षणात पाहिला होता. आता पण आपल्याला तेच परत सांगतात. असं जर जमलं तर विषमता संपते. काय अंधार जणू काही अज्ञान संपून जातं. सगळीकडे जो काही आहे तो भगवंताच्या जणू काही सूर्य जसा सगळीकडे प्रकाशित करतो तसं तो भगवंतच या सगळ्या भक्तांना हा बुद्धियोग देतो आणि सगळं त्याचं अज्ञान दूर होतं. एका अर्थाने तो भक्त ज्ञान सूर्यानं तळपून जातो, तेज त्याला प्राप्त होतं. आणि असे जे भक्त आहेत ते भगवंताजवळ स्वाभाविकच येतात. आता या भक्तांना कळलं आपल्याला बुद्धियोग भगवंताने दिलेला आहे, ज्ञानी भक्त आहे. आणि या भगवंताला आता सगळीकडे परब्रह्म कसं आहे, सर्वम खलु इदं ब्रह्मम याचा अनुभव आलेला आहे. आपल्याला कळावं म्हणून एक 2 उदाहरणं देते की राधाकृष्णाच्या चरित्रामध्ये एकदा कधीतरी, आता आपल्याला उदाहरण म्हणून फक्त लक्षात घ्यायचं आहे, कधीतरी म्हणजे राधा रुसते आणि राधाकृष्णाला असं म्हणतो की एवढ्या तुझ्याकडे सभोवताली गोपी असतात किंवा असं तू मला कधीच असं म्हणत नाहीस की तू माझी सगळ्यात लाडकी आहेस असं. तशी कृष्ण हसतो आणि मग कृष्ण तिला म्हणतो की अगं तू 2 नाहीच आहेस ना, तू 2 कुठे आहेस, तू दुसरी असलीस तर तुझं माझ्यावर प्रेम आहे किंवा माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सांगायला हवं. तर तू राधा वेगळी नाहीच आहेस. असं जे काही आहे हे भगवंताचं आणि भक्ताचं एकत्व आहे. असं हे कृष्ण आणि राधाचं आणि कृष्णाचं एकरूपता म्हणजे काय, तर वेगळी नाहीच. संस्कृत कवींच्या मध्ये एकदा असं झालं की कोण श्रेष्ठ कवी अशी चर्चा झाली. आणि मग प्रत्येकजण दंडी, भवभूती, कालिदास त्या काळातली जी सगळी श्रेष्ठ कवी होते त्यांच्याबद्दल चर्चा सुरू की कोण श्रेष्ठ. बरं याचा निर्णय कोण घेणार, तर सगळ्यांनी सरस्वतीला निर्णय करायला सांगितलं. आणि मग सरस्वतीला निर्णय करायला सांगितल्यावर सरस्वतीने स्वाभाविकच विचार केला आणि दंडी कवीला सर्वश्रेष्ठ कवी म्हणून निर्णय दिला. आता स्वाभाविकच आहे, कालिदास हा सरस्वतीचा उपासक. कालिदासाला फार वाईट वाटलं की अरे मी काही सरस्वतीचा लाडका नाही, मी काही सर्वश्रेष्ठ नाही. आज पण मला वाटत होतं की सरस्वती मी उपासक आहे, तर काली उपासक अशामुळे ती माझा नंबर लावणार, पण तसं घडलं नाही. आणि मग स्वाभाविकच कालिदासाने जेव्हा ध्यानाला बसला तेव्हा कालीमातेला प्रश्न विचारला की तू असा कसा निर्णय दिलास की मी कसा सर्वश्रेष्ठ आणि तू त्या दंडीला सर्वश्रेष्ठ म्हणालीस. तेव्हा अगदी कृष्णाने राधेला दिलेलं उत्तर होतं तसंच उत्तर तिने दिलं की सरस्वती म्हणाली की तू आणि मी वेगळे नाहीच आहोत. कालीमाता म्हणाली की तू कालीचा दास आहेस, तू आणि मी एकच आहोत, तर तुझा नंबर तू स्पर्धेतच नाहीस, या श्रेष्ठ कवींच्या स्पर्धेतच तू नाही आहेस. असं म्हटल्यावर लक्षात येतं आपल्याला की असं अद्वैत साचलेलं पाहिजे. भगवंत आणि भक्ताचं अद्वैत राधाकृष्णासारखं पाहिजे, कालीमातेच्या आणि कालिदासासारखं असलं पाहिजे, तर मग आपल्याला याचा अर्थ कळेल. आमच्या घरामध्ये एक बारीकसा संवाद असतो. साधारणपणानं आम्ही दोघं कुठेही प्रवासाला बाहेर पडलो की अगदी रिक्षा, टॅक्सी किंवा काय एस टीची गाडी, विमान असलं तरीसुद्धा काहीतरी बारीकशी अडचण प्रवासामध्ये येतेच. फार मोठी येते अशातला भाग नाही, पण काहीतरी अडचण येते. आणि मग बाहेर पडताना मी सांगते की चला आपण समर्थांना नमस्कार करून सांगूया की तुम्ही पण चला आमच्याबरोबर. तेव्हा मग हे गमतीनं म्हणतात की आज काही चिंता करायचं कारण नाही, आज समर्थांची भक्त माझ्याबरोबर आहे. गमतीचा भाग जरी असला तरी कधी कधी असं होतं की एकतर प्रवास होतो व्यवस्थितच चांगला, पण कधी समजा काही बारीकशी अडचण लागली तरी त्याच्यातूनही मार्ग निघतात असा अनुभव येतो. फक्त आपल्याला काय तर असं आपला एक निष्ठा, आपला एक त्याच्याबद्दलचा जो आधार म्हणतो तसा आपल्याला असला पाहिजे. तशी दृष्टी आपली असायला लागते. एकदा का आपण जर का म्हटलं की अरे
जी काय अडचण येते ती निवारली जाईलच, अडचण येणार नाही अशातला काही भाग नाही, परंतु अडचण निवारली जाऊ शकते असा अनुभव येतो. पण ती हरी इच्छा आहे, आली अडचण तरी हरी इच्छा, सुखाचं झाला तरी हरी इच्छा, अशी एक सवय आपल्या मनाला लावून घ्यायची, असा खरा म्हणजे त्याचा अर्थ. आता नेहमीच असं होतं की भगवंत जे अर्जुनाला सांगतो आहे ते सगळं तंतोतंत तुम्हा आम्हाला लागू करण्यासाठी आपल्याला महत् प्रयास पडणार आहेत. इतकं काही सहज आपल्याला ते शक्य नाही. मग आपल्याला कुठे कुठे ते लावून बघता येईल असा प्रयत्न करायचा आणि भगवंतावरची जी निष्ठा आहे, भगवंतावरची श्रद्धा आहे, तशी तो बुद्धियोग आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी हा प्रयत्न करायचा. जे जे होईल ते पाहावे, चित्ती असू द्यावे समाधान, असं समर्थ सांगतात तसं करायचं. आणि समाधान म्हणजे काय, तर सगळीकडे आनंद, जे जसं घडतं आहे आपण पाहिलं, जे कृष्णमूर्तींनी सुरुवात ॲक्सेप्ट ॲज इट इज, अशी सवय आपल्याला लावून घ्यायची. जे आहे तसं, जे घडतं आहे तसं स्वीकारायचं, अशी सवय लावून घ्यायची. आमच्या धाकट्या 2 बहिणी होत्या आणि त्या सारख्या ना काही कॅरम खेळायला बसायच्या आणि कॅरम खेळताना सारख्या हसायच्या. आता हसण्याचं कारण काय, सोंगटी गेली तरी हसायचं, नाही गेली तरी हसायचं, पण त्या खेळामध्ये काय मजा होती की नाही, की काही झालं तरी हसायचं. असं जमलं पाहिजे, जे घडतं आहे ते स्वीकारायचं. तिन्ही सोंगट्या जास्ती घालवल्या म्हणून माझा राग, असं पण काही नाही, काही असलं तरी हसायचं. अगदी मोठ्या होईपर्यंत आम्ही गमतीने दोघींना म्हणायचो की तुमचा खेळ ना दर्शनीय आहे, बघण्यासारखा आहे, की तुम्ही काही झालं तरी तुम्ही हसताच. तसं आहे की तसा ह्याला म्हणायचं बुद्धियोग, ह्याला म्हणायचं की जे घडतं आहे ते स्वीकारणं. अशा व्यवहारातल्या छोट्या छोट्या गोष्टी स्वीकारायची सवय केली की आपल्याला स्वाभाविकच पुढे काही अडचणीच्या गोष्टी आल्या तरी स्वीकारायला आपण तयार होऊ. आता याचा अर्थ असा आहे की तो भगवंत आहे ना, तो या ज्ञानी भक्ताच्या पुढे मागे सगळीकडे आहेच आहे, हे त्या भक्ताला पण माहिती आहे आणि त्या भगवंताला भक्ताची काळजी आहे, त्यामुळे तो पण आहेच. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की म्हणून तो भगवंत नाथाच्या घरात पाणी भरतो आहे, जनाबेचं दळण दळतो आहे, धुणी भांडी करतो आहे. का, कारण तो त्या भक्ताच्या भोवताली मागे पुढे आहेच आहे. आता ही जी स्थिती आहे ती आपल्यासारख्यांना कळणं कठीण आहे. आपण वाट बघतो, आपल्याला खूप काम पडतं आहे हे लक्षात तरी येत आहे का, ह्याची सुद्धा आपण वाट बघतो. म्हणजे मदत करणं वगैरे ते पुढलीच बाजू, पण निदान मी दिवसभर राबते, याची कोणती दखल तरी घ्यावी असं तरी आपल्याला वाटतं. हे पण वाटणं इथे नाही आहे, कारण तो भगवंत असा काही सातत्याने भोवती आहे की त्या कामाचा त्रासच होत नाही आहे त्या भक्ताला, इतकं सहज त्याचे कामं होऊन जात आहेत. आता हे तर आपल्याला सहज मनाला पटवून करायला हरकत नाही, नाही का, की आपल्याला काही त्याचा त्रास होण्याचं कारण नाही. जे आपल्याला करायचं आहे ते मोठ्या आनंदाने करावं, कारण शेवटी असं आहे ना की तो आपल्या भोवताली, भगवंत आपल्या भोवताली आहे. ही जी काही ज्ञानभक्तीची उच्चतम जी गोष्ट आहे ना, ती आपल्याला इतकी सहज पटणारी असली तरी आपल्याला ती अनुभवाची नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला प्रामाणिक सारखे प्रार्थना करायला पाहिजे. आपला म्हणजे संसाराच्या सुखाच्या संबंधीची आपली प्रार्थना असते. आपली संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, एवढी आपली प्रार्थना असते. आपलं तेवढं झालं की आपल्याला भगवंत त्या प्रपंचामधल्या सगळ्या गोष्टींमध्ये भगवंतानी आम्हाला आनंदाचे सुखाचे 4 क्षण द्यावेत, एवढीच आपली प्रार्थना असते. आता तो ज्ञानीभक्ताला जे सांगतो आहे ते सतत नित्य अशा गोष्टी सांगतो आहे, त्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची. आता हा जो ज्ञानीभक्त आहे ना, म्हणजे ज्या ज्ञानीभक्ताबद्दल आपण एवढं बोलतो आहे त्याची जी भौतिक सुखं किंवा देहसुख हे यत्किंचितही त्याला म्हणजे त्याला इच्छाच नाही आहे. देहाच्या संदर्भात त्याला काही इच्छा नाही आहे, काही मिळावं भौतिक याच्या संबंधी त्याची इच्छा नाही आहे, काही सत्ता आपल्याला मिळावी याची पण त्याला इच्छा नाही आहे. हे सगळं जे काही चालतं आहे ते सगळं भगवंतच करतो आहे एवढं फक्त जाणण्याचा वेध त्याला आहे. त्याची फक्त एवढीच इच्छा आहे की सगळं चालतं आहे ते भगवान, एवढं त्याला समजलं की त्याचं काम झालं. तिथून त्याला त्या मुद्द्यापासून दूर व्हायचं नाही. जे सगळं चाललं आहे ते भगवंताचं आहे आणि याच्यासाठी लागणारी जी निष्काम भक्ती आहे ती फार मोठी अवघड आहे. आता स्वाभाविक आहे, संसारातल्या ज्या विवंचना आहेत, सामान्य तुम्हाला इतकी निष्काम भक्ती करता येईल का, म्हणजे आपण करू शकतो का. तर हा जो भगवंत परमात्मा जगन्नियंता वगैरे म्हणूया, या जगन्नियंत्यांकडून आपल्याला ही सगळी शक्ती मिळावी, त्याच्याकडून पाठबळ मिळावं आणि आपलं सारं ठीकठाक असावं,
एवढ्यापुरत्याच्या जगत नियंत्याला आपण प्रार्थना करतो आणि एवढ्यापुरतीच आपली त्याच्यावरची भक्ती आपल्याजवळ असते. पण आता आपल्याला असं पाहायचं आहे की एवढी ही जी भक्ती आहे ती जरी आपण पूर्ण विश्वासानं पूर्ण निष्ठेनं केली, एवढंच की आमच्या प्रपंचापुरतं, आमच्या संसारापुरतं, आमची मुलं बाळं सुखानं व्यवस्थित असू देत, अशा प्रकारची जी काही आपली सामान्य वाटतील अशी गोष्ट आहे, अगदी त्या नानी भक्तापर्यंतचं वगैरे जाऊ दे, एवढं जरी आपण निष्ठेनं केलं, एवढं जरी आपली भगवंतावरच्या श्रद्धेने आपण केलं, तरी देखील हळूहळू आपण त्या बाजूला वाटचाल करायला लागू. आता संतांनी दाखवलेलं हे जे प्रेमभक्तीचं मर्म आहे ते आपल्याला लगेच कळणार नाही कदाचित, पण ते कळण्याच्या मार्गाकडे तरी आपण जाऊ. हळूहळू तो जो ज्ञानदीप आहे तो आपल्याही जीवनामध्ये प्रज्वलित होईल. भगवंत आपल्याला पुढल्या श्लोकामध्ये तो कसा प्रज्वलित करायचा तो सांगणार आहेत की अशा ज्ञानीभक्ताच्या मनामध्ये मी प्रेमभक्तीचं ते मर्म सांगतो की आपोआपच त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचं प्रेम निर्माण होईल. तशी आपली प्रगती होईल तेव्हा होईल. पण आपल्याला जसं मागच्या 9व्या अध्यायामध्ये आपण अनन्य भक्तीचा विचार केला की तो न अन्य दुसरा नाहीच, आणि मग असा जो भक्त आहे न अन्य असणारा म्हणजे भगवंत आणि तो एकच, त्याचं त्यावेळेला योगक्षेमम वहाम्यम असं भगवंताने आपल्याला प्रॉमिस केलं की त्याचा योगक्षेम मी वाहतो, की त्याला त्याच्या जीवनातल्या व्यावहारिक गोष्टीमध्ये काही कमतरता पडणार नाही याची काळजी मी घेतो असं भगवंतानी मागच्या वेळेला सांगितलं होतं. आता भक्ताला भगवंतापर्यंत पोचण्यामध्ये जे जे काही अडथळे आहेत ते सगळे अडथळे तो दूर करतो. सहज हा भक्त भगवंतापर्यंत पोचतो आहे. आजच्या श्लोकांमध्ये आपण असं पाहिलं की हे जे सगळं श्रद्धेनं निष्ठेनं भगवंताची भक्ती करणार आहे, म्हणजे आता त्या खोलात आपल्याला शिरायला नको, मी भगवंताची भक्ती असं वारंवार म्हणत असले तरी सेवा हा शब्द त्याच्यामध्ये आहे की जे काही देशसेवा करणारे पण याच्यात भगवंताचे भक्त म्हणजे देशाची सेवा करणारे सुद्धा, समाजाची सेवा करणारे सुद्धा, या सगळ्यांच्या जवळ जे भगवंतांचं चिंतन मनन स्मरण होत आहे आणि स्वाभाविकच अशा सगळ्या साधकांच्या मनामध्ये असणारे जे काही विक्षेप असतील, शंका असतील, त्या सगळ्या दूर होतात. म्हणजे शंका अगदी अहम ब्रह्मास्मी वगैरे कळलं नाही समजा तर नको कळू दे, तेवढ्यापुरतं कदाचित द्वैत राहील, भगवंत वेगळा आणि मी वेगळा असं होईल, इतकं अहम ब्रह्मास्मीपर्यंत जाणार नाही की त्या ठिकाणी कळलेलं असलं मी वेगळा आणि भगवंत वेगळा असं नाही आहे, तरी देखील असं होणार. पण भगवंताला जाणण्याची धडपड तर सुरू होते. अगदी अहम ब्रह्मास्मीपर्यंत नाही पोचलो, इतकं अगदी अनुसंधान नाही जमलं, तरी मार्ग आपल्याला मिळालेला आहे. या मार्गाने आपल्याला जायचं आहे, ज्ञानीभक्तापर्यंत जायचं आहे. ज्ञानीभक्त झालं तर भगवंत आपल्याला तो बोध देणार आहे. अशा सगळ्या याची धडपड तर आपण करू शकतो. धडपड करण्यावी म्हणजे कसं की समजा अशी कल्पना करूया की आपण प्रवासात आहोत आणि आपली गाडी पंक्चर झाली. तर गाडी पंक्चर झाल्यानंतर आपण त्या गाडीचं म्हणजे पंक्चर काढणं किंवा काहीतरी धावपळ तर करायला पाहिजे. नुसतंच हातावर हात ठेवून आपल्याला कोणीच येणार नाही मदतीला. मग आपण काहीतरी आपल्या गाडीच्या दुरुस्तीसाठी खटपट लटपट करतोय, धडपडतोय. मग कुणाला तरी बुद्धी होते, मग मागून येणारा कोणीतरी थांबतो, मदतीची इच्छा व्यक्त करतो, मदत करतो. आपल्याला असं घडतं की नाही, म्हणजे जो कोणीतरी प्रयत्न करतोय त्याला मदत करायला कोणीतरी येतो. तो जो मदत करणारा येतो ना त्याला सुद्धा कोणीतरी भगवंतच प्रेरणा देतो की अरे ह्याला विचार, याला काय मदत आहे, कधी तुझ्यावर प्रसंग आला तर असंच कोणीतरी तुला मदत केलेली असते वगैरे वगैरे जे की आपल्या मनात येतं त्या गोष्टी घडतात. तर हे लक्षात घे, जो धडपड करतो, जो प्रयत्न करतो त्याला नक्कीच भगवंत मदत करतो. ही गोष्ट आपल्याला पुढल्या श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहे. म्हणजे प्रयत्न करायचा, त्याच्याचे धडपड करायची, आपोआप आपल्याला मदत मिळते. भगवंत ती मदत आपल्याला देणार आहे. आपल्या बस की बातच नाही, हे आपल्याला जमणारच नाही असं म्हणून माघार घ्यायची नाही. तर काय भगवंत आणि भक्त एकरूप आहे, काय अद्वैत साधायचं म्हणजे आहे, किंवा खरंच भगवंताचा लाडका भक्त होण्यासाठी काय काय करायला पाहिजे. भगवंत जे म्हणतो की मी बुद्धियोग देतो म्हणजे काय देतो आहे, आणि ते करण्यासाठी ते मिळवण्याचे जर आपण ती धडपड केली तर भगवंत नक्की आपल्याला मदत करणार आहे. हळूहळू आपल्या लक्षात येईल. याच्यानंतर आपल्याला अजून भगवंताच्या विभूती शिकायचे. 10व्या अध्यायात भगवंताच्या विभूती पुढे येणार आहेत. जसं मासाना मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरा, भगवंत कुठे कुठे आहे ते भगवंत आपल्याला त्या ॲड्रेस सांगणार आहे. पण तत्पूर्वी हे सगळं सांगताना आता अर्जुनाला पण प्रश्न पडणार आहे, आणि मग अर्जुनाच्या प्रश्नानंतर भगवंत आपल्याला थोडी सविस्तर माहिती देणार आहे. आत्ता आपल्याला असं वाटेल की
अर्जुनावर अतिशय प्रेम आहे आणि भगवंत अर्जुनाला जे सांगतोय ते इतकं थोडक्यात आहे, हे आम्हाला कसं कळावं? तर निदान आपल्याला काय कळण्याची धडपड असावी, ते कळण्यासाठी आपला प्रयत्न असावा. अगदी जिन्याच्या खालच्या पायरीवर आपण असलो आणि अगदी वरती जरी तो भगवंताचा लाडका भक्त असला तरी त्या पायरीचा मार्ग आपल्याला मिळालेला आहे असं जरी आपण विचार केला तरी देखील पुढल्या श्लोकामध्ये भगवंत जे आपल्याला सांगणार आहे की मी अशा भक्तांना अनुग्रह देतो, म्हणजे मी अशा भक्तांना जवळ करतो. याचा अर्थ तो जो बुद्धियोग आहे तो मी बुद्धियोग या भक्ताला देतो. तो भाग आपण पुढल्या श्लोकामधला पुढल्या वेळेला पाहूया. आज इथे थांबूया. धन्यवाद.